नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीची 2024ची आचारसंहितेच्या नंतरची पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये एकूण 800 जागा भरल्या जात आहेत. तर ही जी जाहिरात आहे महानिर्मितीमार्फत देण्यात आलेली आहे. परमनंट पदांची जाहिरात असणार आहे. सरळ सेवा पदभरती जी की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जी आहे त्याच्यामध्ये ही भरती केली जात आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणारच आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. जर तुम्हाला पुन्हा एकदा पीडीएफ वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचून घेऊ शकता. टोटल एकूण जागा आहेत 800 आणि 800 जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण आरक्षण जर बघितलं, अज, विजा, बजक, भजड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक अशा पद्धतीनं एकूण 800 जागेचं सामाजिक व समांतर आरक्षणासहित या ठिकाणी जागेचा विवरणाचा तक्ता देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि या समांतर आरक्षणामध्ये भूकंपग्रस्त, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार, माजी सैनिक, महिला या सर्वांसाठी कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये बघा, तंत्रज्ञ 3 हे पद वेतन गट 3 मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीलप्रमाणे. त्याच्यानंतर वरती बघा मित्रांनो, तंत्रज्ञ 3च्या जागा आहेत. वेगवेगळ्या श्रेणीनुसार जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला जागेचं विवरण पाहायला भेटेल. आता याच्यामध्ये श्रेणी कुठल्या कुठल्या आहेत तर सामान्य, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि BTRI साठीचे आरक्षण यानुसार तुम्हाला जागेचं विवरण, तंत्रज्ञ श्रेणी 3 रिक्त पदांचा तपशील सर्व श्रेणीनुसार या ठिकाणी पाहायला. त्यासोबतच याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील जागेचं विवरण प्रत्येक श्रेणीचं देण्यात आलेलं आहे. तर आता डिटेलमध्ये जाहिरात याची पाहूया. वेतन श्रेणी काय असणार आहे या तंत्रज्ञ 3 या पदासाठी 34,555 ते 86,865. हे जे पे स्केल आहे ते बेसिक पे स्केल आहे. त्यासोबत इतर शासकीय नियमाप्रमाणे देय भत्ते जे असतात ते दिले जाऊ शकतात. तर आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय देण्यात आली आहे ती बघा. संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजेच ITI नियमित कोर्स उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच NCTVT किंवा MSCVT सदर पदासाठी खालील व्यवसाय म्हणजेच ट्रेड विहित करण्यात आलेले आहेत. कोणते विहित करण्यात आलेले आहेत? आता कोणते ट्रेड केले असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. ITI मधील विद्यार्थी ज्यांनी ITI केलेला आहे त्यांच्यासाठी. तुमच्यामध्ये जर कोणी भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण कोणी जर असतील ज्यांनी ITI केलेला आहे, या पदांसंदर्भातील ट्रेड घेऊन कोणते कोणते ट्रेड आहेत? इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री, वायरमन, तारतंत्री, मशिनिस्ट, यंत्रकारागीर, फिटर, जोडारी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर त्यालाच सांदाता असं देखील म्हणतात, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ऑपरेटर कम मेकॅनिक, पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट, बॉयलर अटेंडंट, स्विच बोर्ड अटेंडंट, स्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासनमान्य ITI किंवा NCTVT किंवा MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावे. तर आता ही जी 14 या ठिकाणी ट्रेड दिलेली आहेत, या ट्रेड मधील जे विद्यार्थी ITI उत्तीर्ण आहेत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी तंत्रज्ञ 3 या पदासाठी महानिर्मितीमध्ये निघालेल्या जागेसाठी अर्ज करता येऊ शकतो. आता हे जे वरती 14 अभ्यासक्रम देण्यात आलेले आहेत, ITI चे ट्रेड देण्यात आलेले आहेत, या ट्रेड व्यतिरिक्त समकक्ष असलेले 4 अभ्यासक्रम जर पूर्ण केलेले असतील तेही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. आता कोणते आहेत हे 4 म्हणजे 13 प्लस हे त्याच्या संबंधित असलेले 4 एकूण 17. पहिला आहे इलेक्ट्रिकल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्स, तिसरा आहे प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि चौथा आहे फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड विअरिंग. हे 4 जर केलेले असतील तरी देखील हे विद्यार्थी या तंत्रज्ञ
तंत्रज्ञ 3 या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर आता BTRI साठी आरक्षणाअंतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच ITI कोर्सचा संबंधित व्यवसायासाठी दिलेले NCTVT किंवा MCTVT धारण करणे आवश्यक आहे. सदर पदासाठी काही अजून ट्रेड दिलेले आहेत BTRI संबंधित असलेले, त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. भरपूर साऱ्या ट्रेडची अजून त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. तुमच्या जवळपास कोणी जर असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. नक्कीच त्यांना या जाहिरातीचा फायदा होईल, ते अर्ज करू शकतील. आता या जाहिरातीसाठी वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे, 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावं आणि मागासवर्गीयांसाठी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल राहील. तसेच बाकी इतर जे नियमाप्रमाणे शासनाच्या आरक्षणाचे वयोमर्यादा आहेत ते या ठिकाणी खाली देण्यात आले, तुम्ही पाहून घेऊ शकता. तर आता इतरही महत्त्वाचे मुद्दे खाली देण्यात आले ते पाहून घेऊयात. तर मित्रांनो, सध्या तुमची ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीची परीक्षा जी आहे ती IBPS कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. तर त्याची जी लिंक आहे ती चालू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज देखील करू शकता. IBPS कंपनी मार्फत संपूर्ण प्रक्रिया तुमची या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. तर आता या सदर पदासाठी तुमची फीस किती असणार आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांकरिता सदर फी पासून सूट देण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये प्लस GST आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रुपये प्लस GST आकारल्या जाणार आहे. या सदर अर्ज करण्याच्या पद्धतीसाठी तुम्हाला 500 रुपये आणि 300 रुपये असे शुल्क भरावे लागणार आहे. तर मित्रांनो, आता महत्त्वाच्या तारखा म्हणजेच या जाहिरातीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची ची तारीख आहे 26 नोव्हेंबर 2024, म्हणजेच कालपासून हे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 26 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज तुम्हाला करता येणार आहे. शेवटची दिनांक आहे 26 डिसेंबर 2024. जवळपास 1 महिना यांनी अर्ज करण्यासाठी वेळ दिलेला आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी लिंक आहे ती या ठिकाणी देण्यात आली आहे. ही अशा पद्धतीने आपण ओपन करून पाहू शकता. हे IBPS चं पेज आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर आता निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे त्याची माहिती बघा. जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जे महानिर्मितीचे कंपनीतील पात्र आणि प्रगत कुशल उमेदवार आहेत त्यांना 20% गुण घेणे आवश्यक आहे. तसेच इतर सर्वसाधारण उमेदवारांकरिता महानिर्मिती प्राप्त पात्र प्रकल्पग्रस्तांखेरीज इतर उमेदवार, सामान्य श्रेणीतील उमेदवार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 30% व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 20% गुण घेणे आवश्यक आहे. तर बाकी ही इतरही महत्त्वाची माहिती या ठिकाणी मार्का संबंधितची देण्यात आली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. आता याच्यामध्ये तुमची परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाणार आहे याबाबत यांनी माहिती दिलेली नाही. त्याबद्दल जशा पद्धतीनं त्यांनी प्रसिद्ध करतील तशी तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल. तर मित्रांनो, अजून काही तुमचे याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल. तसेच या ठिकाणी आपण महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतलेच आहेत. तुम्ही इतरही महत्त्वाचे मुद्दे सदर PDF मध्ये वाचून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.